शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठे बदल केले। 2019 मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल। प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026 मध्ये कर्ज भरण्याची अटही रद्द केली आहे। लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली आणि त्यासोबत 26-27 चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडली। केंद्र सरकारकडून डेटा आल्यावरच कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। सरकारने केंद्राकडे इन्कम टॅक्स संदर्भात माहिती मागवली। ही माहिती हाती येण्यास 5 ते 6 दिवस लागतील। त्यामुळे पुढील आठवड्यात तरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार का असा प्रश्नच आहे। तसेच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही याबाबतही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे।